नमस्कार. आज आपण बनवणार आहे शाही तुकडा विथ ट्विस्ट. चला तर मग बघूया काय आहे तो ट्विस्ट. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण तवा थोडासा गरम झाला की 1 वाटी मखाना, 10 ते 12 बदाम, 8 ते 10 काजू मंद आचेवर थोडेसे भाजून घेणार आहे. हे भाजून झालं की मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे थोडंसं थंड झालं की मी एका मिक्सरच्या भांड्यात ह्याला काढून घेणार आहे आणि त्याची एकदम बारीक पावडर करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी ही अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता ही बारीक केलेली पावडर आपण बाजूला ठेवून देऊ आणि पुढील कृतीकडे जाऊया. आता मी इथे ब्रेडच्या 4 स्लाइस घेते आणि त्याच्या कडा कापून घेत आहे. आणि कडा कापून झाल्या की मी त्याला मधोमध 2 तुकड्यांमध्ये कट करणार आहे. किंवा तुम्ही ह्याला तुमच्या आवडीचा कोणताही शेप देऊ शकता. यापुढे आता मी तवा थोडासा गरम झाला की त्यात 2 ते 3 चमचे तूप घालते. आता हे तूप तव्याच्या सगळ्या साइड्सला पसरवून घ्यायचे. आता हे आपण मगाशी बनवलेले जे ब्रेडचे स्लाइस आहेत ते आपण दोन्ही साइडनी तुपावर लालसर रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजून घेणार आहे. आता इथे तुम्हाला जर गरज वाटत असेल तर 2-3 चमचे तूप आणखी तुम्ही वापरू शकता. ब्रेडची एक साइड भाजायला 2 ते 3 मिनिटं पुरेशी आहे. त्यानंतर तुम्ही ब्रेडची बाजू बदलून दुसऱ्या साइडनेही असाच सोनेरी लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता ब्रेडच्या स्लाइसला काय सुंदर लालसर रंग आलेला आहे. आता मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आतापर्यंत आपण शाही तुकड्यासाठी लागणाऱ्या 2 गोष्टी बनवून घेतलेल्या आहेत. यापुढे आपण आता तिसऱ्या गोष्टीकडे जात आहोत. त्यासाठी मी आता एका पॅन मध्ये पावशर दूध घेत आहे. दूध गरम करतानाच मी त्यात आता थोडंसं केशर घालत आहे. केशर हे ऑप्शनल आहे, असल्यास घाला नसल्यास नाही घातलं तरी चालेल. आता दुधाला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये जे मखाना ड्रायफ्रूटचं मिश्रण बनवलं सगळ्यात पहिल्यांदा ते 2 चमचे घालणार आहे. हे घालत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची ती म्हणजे दुधाची गुठळी होता कामा नये. त्यासाठी तुम्ही एक करू शकता की एका कपामध्ये थोडं दूध घेऊन आधी ही पावडर थोडी मिक्स करून मग ते दूध या दुधामध्ये मिक्स करू शकता. यानंतर आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचे. उकळवत असताना आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचे जेणेकरून दूध खाली लागणार नाही. साधारणपणे 5 मिनिटं दूध उकळलं की आपण त्याच्यामध्ये अंदाजे
3-4 चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालून घेणार आहे आणि परत दूध उकळवणार आहे. हे उकळवत असताना आपण पुन्हा त्याला ढवळत राहणार आहे. आता हे दूध थोडं घट्ट झालं की आपण त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी थोडंसं व्हॅनिला एसेन्स घालून घेणार आहे. त्यानंतर मी हे आटवलेलं दूध एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये थंड करून घेणार आहे. जर हे आटवलेलं दूध तुम्हाला असं वाटलं की जास्त घट्ट झालंय तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. चला तर मग आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ही थंड करून घेतलेली रबडी खाली घालते आणि त्यानंतर मी त्यावर आपण तुपावर भाजून घेतलेले हे ब्रेडचे जे स्लाइस आहेत ते ठेवते. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी वरून थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकते. काय मग बघून तोंडाला पाणी सुटलं का? ट्राय करून बघताय ना शाही तुकडा विथ अ ट्विस्ट? नक्की करून बघा शाही तुकडा विथ अ ट्विस्ट आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.